सगळं? हिला लग्न करायचंय ना तुझ्याशी? अरे अभ्या निघ आता तरी. नाही तर काय खरं नाही बघ तुझं. अभ्या स्वतःचा विचार कर. मरू दे ही दुनियादारी. आपण तुझं अकॅडमीचं स्वप्न पूर्ण करू. चल माझ्यासोबत. माझ्यासाठी नाही हा, निदान स्वतःच्या स्वप्नासाठी तरी निघ. अजून काही वर्ष निघून गेली ना मग पश्चाताप करशील बघ. तेव्हा वाटेल तुला वेळ होती, बॅग रेडी होती, पोरगी बी होती. फक्त थोडी हिम्मत केली असती ना तर आयुष्यच बदललं असतं तुझं. हव्या, अरे नको या नरकात अडकूस. लतीशी लग्न म्हणजे तुझ्यासाठी नरक आहे, नरक. हरि ओम श्रीमन्माघनाधिपतये नमः। यशोदाभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, मातापितृकमलचरणेभ्यो नमो नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। फलास्तु संकाश तारकाग्रमस्तकं रौद्ररत्म घोरतमि केतवेम केतु आवाहयामि स्थापयामि। नवऱ्या मुलाला बोलवा। अभ्या, 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 माग्रापयामि दीपम दर्शयामि दीपांतरेण। फुल घ्या एक। हॅलो, अहो अभ्या नाही आहे हो. काय नाही कुठंच दिसेना हो. नाहीये? चला नवऱ्या मुलाला बोलवा। मी पण येते, हा मी पण येते. हा बर। तर उपचारार्थे एक फुल घ्या। हळू हळू अभ्या कुठे आहे? गेले पळून। काय? नवऱ्या मुलाला बोलवा। येतो येतो। कुठे अभ्या? काय माहिती. आहे अभ्या कुठे? नाही माहिती बाबा, नाही माहिती. तरी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यावर नीट लक्ष द्या म्हणून. पण काय करायला पाहिजे म्हणजे आता? अहो नवरा मुलगा कुठं आहे? मंगलाष्टक सुरू करायची आहेत, बोलवा लवकर। येतो येतो येतो। अहो नवरा मुलगा कुठं आहे? आला आला।
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो. मिने मिने शुभलग्न सावधान. दोघांनी एकमेकांना हार घाला. नवऱ्या मुलाने नवरीच्या गळ्यात हार घाला. अहो थांबा थांबा जरा एक फोटो तर काढू द्या. स्माइल प्लीज. नवऱ्या मुलीने नवऱ्या मुलाला हार घाला. अरे अबे वाक्य खाली. माझी लती तुझ्या एवढी उच नाहीये. मला हात दे का. अरे मान वाकाव. वाकवली की तुमच्या इच्छेपुढं. आता काही बी अपेक्षा करू नका. उंचावरती कुणी फॅन लावला. आता हे लाश मिने अग काय करती. तिथे जीव देतीये. तू तर घाली. आणि माझी साडी कशाला घेतली. आता जी समोर दिसली ती घेतली मी. अगं येडी का फुळी तू. एवढी 2800ची आहे ना साडी माझी. काय झालं. पेपरामध्ये आता बातमी येईल. प्रेमभंग झाल्यामुळे मिस नाशिक ही केलं सुसाईड. कुठल्या तरी खोपच्यातील वाची दिने आणि ती बी लोकल पेपरात. रडू नको. सुसाईड बिसाईड करून ना हाक नाक तुझा जीव जाईल कळतंय का. आणि लोक काय म्हणतील. काय म्हणतील. काय एवढी मिस नाशिक आणि अशी फुसकी निघाली. आणि अभ्यालाही नाही आवडत अशा रडक्या पोरी.
अस्सल बघतो तुला. खरंच दीदी? हा मग तो मला स्वतः बोललाय का बाईने कसं खमक असलं पाहिजे म्हणून. माझं पहिलं खरं प्रेम विधवा झालं दीदी. माझं पहिलं खरं प्रेम विधवा झालं. प्रेम विधवा कसं होतं? जसं आता माझं झालंय ना तसं. हे आता फक्त टेम्पररी. तिथे तिकडं माझ्या आब्याचं लग्न लागलं बी असेल ना. लागलं तर आहे. 6 महिने जरी निभलं ना तर लय झालं पाय तू. तरी बी सहा महिन्यासाठी होईना माझं खरं प्रेम विधवा झालं ताई. आब्या 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 मालक आला बघ हात हलवत. मालक मालक हो ना, हळू ना. तोंडावर पडलं तर लगीन नाही होणार ना देखण्या. अहो, लगीन झालं मालक, लगीन झालं. अरे येता येता काय एकटाच टाकून आला काय? अरे माझं नाही, लतीचं लगीन झालं मालक. अरे पण तो माहेरचा बसम्या गेला होता ना मंडपातनं लगीन मोडून. हसण्याशी नाही, अभ्याशी झालं. अभिष चला मुलाकडची फॅमिली या फोटोसाठी. हो. हेमा हेमा कुठे आहे? हॅलो. हा आले आले. हा ठेवा फोन येते. ए हाशू आले. कुठे बघ की. आले आले. आली का? हा चला चला चला. हे हात दे बाई. चला आमचा फॅमिली फोटो आहे बाई. मी तिच्या बाजूला उभी राहणार आहे. ये इकडे. ए बाई तू थांब ना. आधी आमचा फॅमिली फोटो निघू दे की मग तुझा. हा काढा. आता बाई येऊ दे की, तिला बहीण आहे की नाही माझी. येऊ दे की. ये ये आता ये. सारखं मंगळसूत्राला कशाला हात लावायला पाहिजे का? शेट आता काय? आता काय? आता लग्नाला जायचं ना भाऊ. तयार होऊन आणि नवरा नवरीसाठी स्वीट घेऊन. दौलतराव स्पेशल. अरे गागा कल्प्या गाडी चल. गुरुजी चला पुढचे विधी सुरू करा. हात जोडा. श्री गणेशाय नमः. गणनाथ गणाधिपते नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गणनाथ गणाधिपते नमः.
राजाला राणी भेटल सुकलेल कोड सुटल. आता माझ्या मागे म्हणा मम मम आत्मना आत्मना सकल शास्त्र. चला तुमच्या हाताची ओंजळ करा. आता तुम्ही सुद्धा तुमच्या हाताची ओंजळ करा. हो थोडी जवळ धरा. आता तुम्ही पाण्याची धार धरा. शांतीरस्तु पुष्टीरस्तु तुष्टीरस्तु सौभाग्यमस्तु आयुष्यमस्तु अखंड सौभाग्यमस्तु. आता नमस्कार करा. आता कन्यादानाचा विधी संपन्न झालेला आहे. या कन्यादानाचा अर्थ असा आहे की धर्मपालन आणि उत्तम संतती प्राप्तीसाठी मी माझ्या मुलीला तुमच्या गोत्रात समर्पित करीत आहे. आज माझी कन्या मी तुम्हाला अर्पित करतो. वराने माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि मला कन्यादानाच्या पुण्याचा भागीदार करावा. नवऱ्या मुलीचं मंगळसूत्र घेऊन ये. अगं बाई मंगळसूत्र राहिलंच की. हो ना, गडबडीत लक्षातच नाही आलं. पण आता ऐन वेळेला दुकानातून आणावं लागेल. नाही नको. अहो ते नवीन मंगळसूत्र आहे की. पुढे अहो तेच एक धड काम केलं की आपल्या हेमेनी. म्हणजे ते नाही का तिकडं ते तुम्ही सही केली त्याने बॉक्स आणून दिला होता. आहे की ते घरी. आणा ना. आणते हा गरजे लगेच 2 मिनिटात आले. तू काय आली इकडं? ते जरा आवरायचं होतं ना म्हणून. मंगळसूत्र कुठे? घातलंय ना? घातलं की. कशी ग गुणाची ती माय माझी. नवीन मंगळसूत्र कुठे आहे? नवीन मंगळसूत्र तर तुम्ही ठेवलं की तुमच्या कपाटात. मला काय माहित. माझ्या कपाटात मीच ठेवलेलं मंगळसूत्र काढून घ्यायची हिंमत कशी झाली ग तुझी? नाही नाही हो आत्याबाई, मी नाही घेतलं. असं कसं तुमच्या कपाटातलं नाही घेतलं मी. माडखळती कशा पायी बोलताना. मला ओरडायला लावायचं नाही आहे मी. जाय मंगळसूत्र आणून माझ्या हातात ठेव. जाय जाय.
स्वामी माझ्या लतीला स्वीकार. आणि थँक्यू माझी लाज राखली त्याबद्दल. आम्ही गॅरंटी देतो माझी लती तक्रारीला एक बी जागा नाही देणार. स्वर्ग करेल घराचा. तुमची लाज राखण्यासाठी मी माझा बळी जाऊ देणार नाही.